दिवस जाता पळून. खूप सुंदर आहे, खूप खूप सुंदर लिहिलंय गाणं इतकं. मेले तरी झुरतय अजून, काळीच दिलंय दुखवून माका. बेबल्याचं घो हे जे नाटक आहे त्यातलं एक गाणं मी गायलंय, बेबल्याचं घो. आणि ते इतकं इतकं सुंदर बांधलं गेलंय आणि निनादनी बांधलंय. खाई गेलो घो, ह्या बेबल्याचं घो. फार अतिशय उत्कृष्ट, म्हणजे या गाण्याचे पण आणि दुसरं गाणं जे ऐकलं त्याचे पण लिरिक्स फारच सुंदर आहे. सो मला मनापासून आवडलेलं हे गाणं आहे. आणि कसं सांगू की आयरनी आहे हे, की हे एक दुःख आहे खरं. एक खूप एखाद्या प्रत्येक बाईचं नाईटमेअर असतं टू बी विदाऊट द बेटर हाफ असं ते. त्यामुळे ते गाताना शहारे पण येत होते. पण मला प्रचंड आवडलेलं असं हे गाणं आहे. नक्की बघा आणि नाटकाला पण नक्की या. नमस्कार, मी निनाद म्हैसाळकर. नमस्कार, मी सिद्धांत कदम. आम्ही दोघांनी मिळून बेबल्याचं घो या नाटकाचं संगीत आणि पार्श्वसंगीत केलंय. संगीत पार्श्वसंगीत यासाठी उल्लेख आहे कारण त्याच्यात गाणी आहेत आणि बॅकग्राऊंड स्कोर, आणि दोन्हीही मालवणी नाटक असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आम्ही एकत्र बरीच प्रोजेक्ट्स केले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं केली आहेत, पण यावेळी मालवणी नाटक हे करायला मिळतं आहे. आणि जेव्हा ते कळलं की अशा पद्धतीचं नाटक आहे, आम्ही रेडी होतो, कारण या पद्धतीचं नाटक केलं नव्हतं. मग याची डिझायनिंगला आली ॲक्च्युली कारण याच्यात एक हॉररनेस आहे, थ्रिलर आहे, ॲट द सेम टाईम याच्यात एक मालवणी कॉमेडी बाज आहे. सो ती करण्याची मजा या नाटकात दोन्ही रूपाने पूर्ण झाली आहे आणि बघायला पण मजा आहे. हां, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी, प्रेक्षकांनी खूप गर्दी करावी या नाटकासाठी आणि थिएटरमध्ये यावं आणि हा सगळा अनुभव जो काही आम्ही आत्ता करतो गेले 1.5 महिना तो सगळा घ्यावा. बस, थँक्यू सो मच. श्री साई स्वामी बेबल्याचो